बघणार आहोत वॉटर मॅनिफेस्टेशन. वॉटर मॅनिफेस्टेशन हे कसं करायचं, कधी करायचं, किती वेळा करायचं, असे बरेच प्रश्न तुमच्या प्रत्येकाच्या मनात असतील. तर आता वॉटर मॅनिफेस्टेशन कसं वर्क करतं आणि का वर्क करतं? आपल्या बॉडीमध्ये 70% पाणी आहे. जसे पृथ्वीमध्ये 70% पाणी आहे. आणि पाण्यामध्ये काहीही मिक्स केलं तर ते त्या कलरचं होतं, हे आपण बघतोय. आणि आपल्या रोजच्या डेली रुटीनमध्ये सर्वात जास्त पाण्याचा यूज आपण करतो प्रत्येक कामासाठी. तर ते पाणी जेव्हा आपण पितो तेव्हा तुमचा मूड कसा आहे? तुम्ही घाईघाईने पाणी पित असाल, पाणी पिताना कोणावर तरी ओरडत असाल, मनात एक कुठला तरीच वेगळाच विचार चालू आहे, तर तुम्ही तेच मॅनिफेस्टेशन आतमध्ये घेताय. पाणी पिताना म्हणा किंवा जेवण करताना म्हणा, तुम्ही जे विचार करता, जे बघता, पुन्हा टीव्ही बघून, मोबाईल बघून जेवायची सवय असते. तर तुम्हाला एकच सांगू इच्छिते, तुम्ही पाणी पिताना जे बघत आहे, जेवण करताना किंवा काही खाताना जे बघत आहे, तर ते तुम्ही खात आहात. जे तुमच्या समोर आहे किंवा ते तुमच्या डोक्यात चालू आहे. म्हणून जेव्हा केव्हा पाणी प्याल, जेव्हा केव्हा जेवण कराल, तेव्हा तर पहिले त्याला डीप ग्रॅटिट्यूड द्या. थँक यू सो मच, की तुझ्यामुळे मी माझी तहान भागवतोय. तुझ्यामुळे मी कपडे वॉश करतोय. तुझ्यामुळे मी बाथ घेतोय. तुझ्यामुळे माझ्या केसांची काळजी घेतोय. हे आपल्याला त्या पाण्याला सांगून थँक यू म्हणायचंय. आणि जेव्हा जेव्हा पाणी प्याल, तेव्हा त्या पाण्याला थँक यू तर म्हणायचंच आहे, पण होपोनोपोनो प्रेयर पण बोलायची आहे. की एखाद्या वेळेस आपण कोणाकडे जातो, पाणी पितो. प्रत्येकाकडची एनर्जी आपण जर पॉझिटिव्ह असू, तर तिथली पण एनर्जी पॉझिटिव्ह असेलच, हे नाही सांगता येत आपल्याला. तर अशा वेळेस आपण प्रत्येक वेळी कुठलंही पाणी, कुणाच्या घरचंच नाही, पाणपोळीवरचं पाणी, कुठे समारंभात गेलो, लग्नात गेलो, तिथलं पाणी पिताना तुम्ही होपोनोपोनो प्रेयर करून पाणी प्या. तुम्ही हे रोज करा. पहिले तुम्हाला कॉन्शियसली करावं लागेल. जेव्हा तुम्हाला ते सबकॉन्शियसमध्ये जाईल, की पाणी पिताना मला हे बोलायचं आहे, हे करायचं आहे, तेव्हा तुम्हाला ती करायची गरज नाही, ते ऑटोमॅटिक होणार. मला आता पाणी हातात आलं, की डायरेक्ट प्रेयर येते मनात किंवा थँक यू निघतं किंवा एखादं अफर्मेशन मी बोलते. पाणी पिताना तुम्हाला जाणीवपूर्वक पाणी प्यायचं आहे. कॉन्शियसली सजग राहायचं, की पाणी पिताना माझे विचार